गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। शाळेला बाहेर गावी असलेले दोन चिमुकले भाऊ उन्हाळा सुट्टीमध्ये गावी आले। घरात आनंदाचं वातावरण होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। वडिलांकडे हट्ट करून ते दोन्ही चिमुकले मेंढ्या चरण्यासाठी सोबत गेले। वडील तिथून बाजारात गेले आणि मागे दोघा भावांना काळाने गाठलं। खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने दोघा भावांचा मृत्यू झाला। सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरातील या घटनेनं अख्खं गाव हळहळलं। गौरव रामदास साबळे वय वर्ष 12 आणि गोपाळ रामदास साबळे वय वर्ष 10 अशी मृत मुलांची नावे आहेत। या घटनेनंतर आई वडिलांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता, तर कुटुंबियांचा टाहो पाहून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले। मिळालेल्या माहितीनुसार रामदास साबळे हे बुधवारी सकाळी मेंढ्या चरण्यासाठी धोत्रा गावाजवळील शेतात गेले होते। त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांनी आम्हालाही सोबत यायचं आहे असा हट्ट धरला। मुलांचा आग्रह मान्य करून त्यांनी दोघांनाही सोबत नेलं। सकाळी सुमारे 10 वाजता ते शेतात पोहोचले। त्यानंतर रामदास साबळे यांनी मुलांना मेंढ्याजवळ थांबण्यास सांगितलं आणि शिवना येथील आठवडी बाजारासाठी ते निघून गेले। तुम्ही जा बाबा, आम्ही मेंढ्या सांभाळतो असं दोन्ही मुलांना त्यांनी सांगितलं होतं। वडील बाजारात गेल्यानंतर दोन्ही भाऊ खेळत खेळत जवळच असलेल्या शेततळ्याकडे गेले। तळ्यात किती पाणी आहे पाहण्यासाठी ते वर चढले असता अचानक त्यांचा तोल गेला आणि दोघेही पाण्यात पडले। दोघांनाही पोहता येत नसल्याने काही क्षणातच त्यांचा बुडून मृत्यू झाला। घटनास्थळाजवळ मेंढ्या चरत असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार दुरून पाहिला। त्यांनी तात्काळ मुलांच्या वडिलांना ही माहिती दिली। गावकरी आणि कुटुंबीय तातडीने घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता। दुपारी सुमारे 12 वाजता दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले। दुपारी 4च्या सुमारास किनी फाटा राहत्या घराजवळ शेतात दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई वडील आणि 5 वर्षाचा लहान भाऊ असा परिवार आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।